सावकाश जेव हो माधवा. तुला आवडतात ना म्हणून मुद्दाम राजगिराच्या पुऱ्या केल्या होत्या. पण तूच इथे नाहीस. मला आपले सारखे वाटत होते की संध्याकाळपर्यंत तरी तू यावास हो. आणि बघ, माझ्या मनी होते म्हणून उशिरा का होईना पण आलास. आणि माधवा, ती दाण्याची आमटी आणि वरीच्या तांदूळाचा भात मी केलाय बरे का. आणि शिंगाड्याचे थालीपीठ मी केले. हो हो हो, अहो उपवास आहे आमचा. आणि येथे तर चंगळच दिसते आहे. आणि आमचे एवढे लाड केलेत तर आम्हासच नंतर जड जाईल. नाही, नंतर जड जाणारच रे. अरे रमेला का जमायचे असे सगळे सागर संगीत करायला. तसे नव्हे माधवा, आम्हा बायकांचे सारे काही आमच्या स्वयंपाकातच असते हो. यजमानांनी मुलाबाळांनी अगदी पोटभर जेवले ना की आमचेच पोट भरल्यासारखे वाटते. म्हणून हा सगळा आटापिटा. बघ ना, प्रत्येकीने काही ना काहीतरी खास केले आहे आज. मी कुठे काही खास केले आहे? दाटुनिया येता मेघ भरे आकाश माळ ही व्रताची जपता झाले घराचे झिजे पायरी होऊन जन्म चंदना सारखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात झोले उंच माझा झोका. उंच उंच थोड्या वेळापूर्वी इथे किती छान वाटत होते आणि आता रमाबाई रडताय? ब्रेव गर्ल इज क्राईंग. आमच्या झाशीच्या राणी अशा रडूबाई कशा काय झाल्या? आम्ही मुंबईहून लवकर परत आलो हे आवडले नाही वाटते आपणास. आता लगोरी खेळता येणार नाही, अभ्यास करावा लागेल. अरे बापरे, असेच ना? नाही, तसे नाही. आपण जेवलात? हो, अगदी फक्कड बेत होता आजचा. हो रामाबाई, डोळे पुसा आणि हे पहा. फार भूक लागली आहे, आता जेवतो. पण तुम्ही तर अभ्यासिकेत. हो रमाबाई, आधी आमचे ऐकून तर घ्या. तुम्ही गेलात आणि ताई काकू, दुर्गाक्का, माई सगळ्याच आल्या. आम्हास नारूने वर्दी दिली असे म्हणाले आणि तू आम्हास का उठवले नाही असे विचारले. फार रागावले होते सगळे. म्हणून मग आम्ही त्यांच्या बरोबर अभ्यासिकेत गेलो आणि जेवलो. मग आता? पण आमची भूकच भागली नाही. कारण स्वतः हे सारे मी केले आहे. हो का? आधी हे ताक. अरे
पण जिऱ्याची फोडणी नाही. म्हणजे मला एकटीला चूल नाही येत पेटवता. वा, फक्कड झाले आहे ताक. खरे हो, अगदी खरेच. आता हे काय आहे? उकडलेल्या बटाट्याची कोशिंबीर. ताई काकूंनी केली का? नाही नाही, मीच केली आहे. ताक सुद्धा मीच केले आहे. हो, पाहू बरे. कशी झाली आहे? छान झाली आहे. खरेच छान झाली आहे ना? हो. आणि आता हा वरी तांदळाचा भात. नाही नाही, तो मी नाही केला. तो सकाळीच सुभद्रा काकूंनी करून ठेवला आहे. तरीच काय? नाही, हा भात सोडून बाकी सगळे पदार्थ सुरेख झाले आहेत. तुम्ही माझी गंमत करता आहात. अहो, आपला संसार म्हणजे एक गंमतच आहे ना. स्वतः आपण हे असे इथे आलात हे आम्हास अजिबात आवडलेले नाही. अहो, इतक्या वर्षांचे संबंध आहेत आपले शेठजी, आणि आपला व्यवहार हा विश्वासावरती चालतो. त्या विश्वासालाच आज तुम्ही तडा दिलात. हो नाही नाही गोविंदराव, असा तडा वगैरे काही जात नाही. अहो, इतक्या वर्षात व्याज कसे वेळेवर मिळत होते, पण आता व्याजही थकले म्हटल्यावर. तुम्हास वाटले गोविंदराव रानडे कपल्लक झाला, व्याजही देत नाही, मग मुद्दल कुठून देणार, होय की नाही? नाही नाही, तसे नाही, पण तसेच आहे, तसेच आहे. तुमच्या मनामधील हेतू आम्ही पूर्णपणे जाणून आहोत. पण शेठजी, जर का तुमचा अजूनही आमच्या शब्दांवरती विश्वास असेल तर पुढील 15 आठवड्यात तुमचे सर्व कर्जच आम्ही फेडून टाकतो. आणि बाळंबटजी, यापुढे जर कधी कर्ज घ्यावयाची वेळ आलीच तर यांच्या पिढीची पायरी कधीही चढावयाची नाही. भाऊसाहेब, आपण शांततेने घ्यावे. एवढी मोठी रक्कम 15 आठवड्यात कशी उभी करणार? जमेल, त्याचाही विचार आम्ही केलाय, पण आमचा शब्द म्हणजे शब्द. गोविंदराव क्षमा करा, मध्येच बोलतोय. तुम्ही डोक्यात राग घालून घेऊ नका. अहो, मी मुद्दल कुठे मागितली आहे तुमच्याकडे? आमचे पैसे तुमच्याकडे आहेत म्हणजे आम्हाला चिंताच नाही. काय? अगदी बरोबर. तुम्ही तेवढे व्याजाचे मनावर घ्या. काय आहे ना गोविंदराव, तुम्ही थोडस आम्हाला समजून घ्या. आमचे घर आहे ना, ते व्याजावरच चालते. मुद्दलची आम्हाला चिंता नाही, पण व्याज मात्र. ठीक आहे, बाळंबटजींच्या हस्ते व्याज पाठवून देतो. पण शेठजी, या कारणासाठी या घरामध्ये पुन्हा कधीही यावयाचे नाही. जी. घ्या, फराळ घ्या. अगदी उत्तम झालाय हो बेत. झाले वाटते जेवण. छे हो, अहो आता कुठे स्वयंपाक झालाय. आता या ताई आणि माईचे सगळे घोळावरले की मग कुठे नैवेद्य दाखवणार, आणि हो त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला बसणार. बासुंदीचा बेत आहे आज. मला तर बाई अगदी कधी जेवते असे झाले हो. आता कालचा उपास नव्हता का माझा दिवसभराचा? तर सुकलीस गे सुभद्रे उपवासाने. काल काय फक्त ते रताळ्याचा शिरा, त्यानंतर झालंच तर साबुदाण्याची खिचडी, वरीचे तांदूळ, दाण्याचे लाडू, भोपळ्याचे भरीत, शिंगाड्याचे थालीपीठ, झालेच तर तुपातली केळी. एवढेच काय ते तोंडी लागले गे तुझ्या. बोलल्या अधून मधून केशराचे दूध आणि गोड ताक होते,
ते काही धरावयाचे नाही हो. आता इतकेच खाल्ल्यावर उपवासाचा त्रास व्हायचा. तुमच्याशी ना काही बोलायची म्हणून काही सोय नाही हो. येता जाता आपले नुसते टोमणे मारत असता मला. कशाचा आनंद काही घेऊ देऊ नका मला सुखानी. घ्या हो घ्या, आनंद घ्या. तिकडे भाऊसाहेबांच्या मागे सावकारांचे तगादे लागलेत आणि तुम्ही इथे मारत आहो बासुंद्यांवर. कल्याण आहे हो. पांडुरंगा तूच बघ रे देवा. अगो बाई माधवा, अरे इकडे कुठे मोहरा वळवलास? म्हटले सगळ्या जणी हसतायत आणि येथे कोणीतरी उदास आहे. अगो बाई, आता बायकोचा कैवार घेऊन आमच्याशी भांडावयास आलास की काय? झुले